हा हे काही पॉइंट्स आहेत. समझ नहीं आता. आता समजा मला समजत नाहीये काहीच, डोक्यामध्ये खूप हे झालंय, खिचडी खिचडी झालीये, मला काही समजत नाहीये. तर अशा वेळेस काय करायचं, H9 नावाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला लावायचा आहे. H9 कुठे संपते आहे? H9 चा बिंदू आहे आपला करंगळी जी आहे, करंगळीच्या आतल्या बाजूनी तो पॉइंट आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं, हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह वरती वरती ऍरो दाखवलं आहे. वरती ऍरो म्हणजे टोन करायचा, म्हणजे एनर्जी वाढवायची. आणि खाली ऍरो म्हणजे सिडेट करायचं, ह्याला म्हणतात सिडेट, म्हणजे एनर्जी आपल्याला कमी करायची आहे. हे हा ऍरो म्हणजे एनर्जी कमी करायची, आणि वरती ऍरो दाखवला आहे म्हणजे एनर्जी वाढवायची. तर H9 जो बिंदू आहे, H9 बिंदूला काय करणार आपण, आपली एनर्जी वाढवायची, किंवा मग इथे ग्रीन कलर लावायचा. हा H9 ची एनर्जी वाढवण्याचा कलर जो आहे तो आहे ग्रीन कलर. तर ग्रीन कलरने तिथे स्पॉट करायचा. सम H9 हा बिंदू कुठे आहे? आणि हे कलर कोणते वापरायचे? मग स्केच पेनचे ते कलर त्याचे असतात का कलर ते? विशिष्ट कलर असतात. ते कलर हो का? त्याच कलर मध्ये लागले पाहिजे. ते कुठं कुठं त्याचा मिळतात आणि ते? चार्ट मी नंतर शेअर करेल. हम्म. त्याचा चार्ट मी शेअर करेल नंतर. पण ते कलर कुठे मिळतात आणि मग कलर हे म्हणजे आपले कुठून हेच आणायचे? वापरायचे, स्केच पेन, स्केच पेन. ते हा, हा तेच मी म्हणते हा स्केच पेन. हा आता H9 बिंदू आहे. तर असा आपण तो बिंदू, त्या मेरिडियन वरचा तो बिंदू शोधायचा. आता ही H9 हार्टची मेरिडियन आहे, आणि हार्टची मेरिडियन जी आहे ही इथे संपते आहे. तर हा जो आहे हा H9 हा बिंदू आहे तो. आपल्याला जर काही समजत नाहीये, तर कारण ते आपल्या हृदयाशी रिलेटेड आहे, आणि हृदयाशी एनर्जी कमी झाल्यामुळेच आपल्याला उलझन निर्माण होते आपल्यामध्ये. तर हे काय करायचं, ही जी आपली करंगळी आहे, मी दिसते ना, तर हा हम्म हम्म हे पहा, दिसतंय? हा जो हम्म हा ही करंगळी, हा जो नख आहे, खालचं नखाचा जो खालचा भाग आहे, तर ही मेरिडियन जी आहे इथून सुरू होते, इथे येऊन संपते आहे. तर अशा प्रकारे ग्रीन कलरचा स्पॉट इथे करायचा. तर आपल्याला आता समजा काही आपण पुस्तक वाचतोय, अभ्यास करतो आहे, आणि अभ्यास करत असताना एखादा विषय, एखादा सब्जेक्ट आहे तो की समजत नाहीये लहान मुलांना. आता मुलं अभ्यास करतात, अभ्यास करत असताना त्यांना समजत नाही की म्हणजे तो डोक्यात नाही जात आहे, समजत नाहीये तो विषय. गणित घेतलंय करायला, आणि ते गणित आपल्याला त्यांना समजत नाहीये. तर काय करायचं, अभ्यासाला बसायच्या आधी काय करायचं, ह्या करंगळीच्या आतल्या बाजूने इथे अशा प्रकारे ग्रीन डॉट करूनच अभ्यासाला बसायचं. परीक्षेला जाताना सुद्धा अशाच प्रकारे लावून जायचं. तर हे त्या मेरिडियन्स, म्हणून त्या मेरिडियन्सचा अभ्यास झाला पाहिजे. ते कळलं पाहिजे की कोणती मेरिडियन कुठे आहे. आता हम्म. H9 हे टोन आहे. किंवा मग टोन करायचं तर काय करायचं, हा मॅग्नेट आहे. आता हे मॅग्नेट जे आहे, हे मॅग्नेट हा, मी मी ह्या याच्याने याच्याने जॉईन झाले. जॉईन झाले. हे हे दिसतंय का दिसतंय का दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यातून? ह्याच्यातून? नाही, नाही दिसत आहे. ओके ओके. ओके ओके ओके. हा हा.
नाही होत आहे ते. हा, मला हे, हा, हा जो हे जे मॅग्नेट आहे, मॅग्नेट दिसतंय, हम्म. हो दिसतंय हो मॅग्नेट. हा, तर हा पांढरा हो भाग हो. आहे. आणि त्याचा दुसरा जो हम्म. भाग आहे, दुसऱ्या बाजूचा जो भाग आहे, तो आहे, मी मोठं दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. ह्याचे लहान मोठी साईज असते. असं हे एक पांढरी बाजू असते आणि एक पिवळी बाजू असते. तर ही पिवळी बाजू जेव्हा आपण स्किनला टच करतो तेव्हा म्हणजे एनर्जी आपण वाढवतो. हे टोन जे आहे, हम्म. टोन हे अशा प्रकारे करायचं. आणि सीडेड जे आहे, सीडेड म्हणजे ही पांढरी बाजू जी आहे ती स्किनला टच करायची आणि पिवळी बाजू जी आहे ती वरती ठेवायची. तर हे आता हे अशा प्रकारे, आता मी समजा टेपने लावलं, आता मी हे टेपने मी हा मॅग्नेट लावला, तर हा मॅग्नेट लावला तर मला ही पिवळी बाजू वरती दिसते. पिवळी बाजू हम्म. वरती दिसते म्हणजे खाली कोणता लावला, पांढरा लावला. खाली पांढरा लावला म्हणजे काय झालं, एनर्जी कमी झाली. एनर्जी आपण काय केली, हम्म. कमी केली. आणि केली केली. जेव्हा अं, आणि जेव्हा पिवळा भाग खाली टच असतो, पिवळा भाग जेव्हा खाली टच असतो तेव्हा टोन केली जाते. ही वरतून पांढरं दिसणार, वरतून लावल्यानंतर वरतून पांढरं दिसणार म्हणजे आपण एनर्जी वाढवली. पिवळा भाग खाली, पिवळा भाग खाली म्हणजे एनर्जी वाढवली. आणि पांढरा भाग खाली म्हणजे एनर्जी कमी केली. तर हे टोन आणि सीडेड, अशा प्रकारे टोन आणि सीडेड केलं जातं. हा, तर हे H9 ला टोन केलं तर समझ गए पर याद न आए. आता समज हे ह्याच्याने H9 ने काय, समज नाही आता तेव्हा H9 ला करायचं. समजलं पण विसरून गेलो वेळेवरती. पेपरला गेलो आणि पेपरला बसल्यानंतर आपलं अभ्यास तर झालाय, पण विसरून जातो वेळेवरती. तर त्यावेळेस काय करायचं, लिव्हर वन. लिव्हर वन हा आपल्या अंगठ्याचा, जसा आता आपण करंगळीला लावला तसंच पायाच्या बोटाचा, अंगठ्याचा खालच्या नखाचा जो भाग आहे, पहिला बिंदू, त्या ठिकाणी लिव्हर वन ला सीडेड टोनच करायचे, ग्रीन कलर लावायचा. तसंच जसं आता आपण करंगळीला लावलं त्याच प्रकारे लिव्हर वन ला ग्रीन कलर लावायचा. त्यानंतर एग्जाम हॉल में याद न आए या समझा न पाए, तर LU11 हा लंगचा पॉइंट आहे. तो लंगचा, तो पण बोटाच्या आपलं जे बोट आहे अंगठ्याच्या बोटाच्या बाहेरच्या बाजूने हा LU11 येतो. तर तो LU11च्या तिथे ब्राऊन कलर लावायचा. इथे एनर्जी आपल्याला कमी करायची आहे, सिडेट करायची आहे. मॅग्नेट जर लावला तर पांढरा भाग खाली येणार आणि नाहीतर मग ब्राऊन कलरचा. हे कलर पण फार इफेक्टिव्ह आहेत, फार त्याचा इफेक्ट होतो. तर हे कलर लावायचा, ब्राऊन कलर लावायचा अंगठ्याच्या नखाच्या खालच्या बाजूला, जिथे LU11चा पॉइंट येतो तिथे. एक्झाम से भय लगना, बऱ्याच मुलांना काय होतं ना की एक्झाम जेव्हा येते तेव्हा त्यांना एकदम भीती वाटते. मग त्यांना संडाशी लागतात, उलट्या लागतात, मळमळ होते. तर ते भीतीमुळे, तर एक्झामचं भय जर होत असेल कोणाला, तर H7 ला सिडेट करायचं, ब्लॅक कलर लावायचा. H7 कुठे येतोय तो बिंदू, तो बघायचा. हाताच्या मनगटाच्या तिथे तो येतो. करंगळीच्या इथे 9 आहे, तर 7 हा हाताच्या मनगटाच्या तिथे येतो. तर तिथे ब्लॅक कलरचा पॉइंट करायचा किंवा मग सिलेक्ट करायचं. बार बार चेक करणं. आपण बऱ्याच वेळा म्हणजे असं सवय लागून जाते की पुन्हा 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 चेक करतो आपण, पुन्हा पुन्हा चेक करायची सवय होते. तर अशा वेळेस काय करायचं,
LU7 ला सीडेड करायचं, रेड कलर, मग तिथे रेड कलर लावायचा आहे LU7 ला. समय पर याद न आना, परीक्षेला गेले, सगळा अभ्यास झालाय पण वेळेवरती आठवत नाहीये, तर H3 पॉइंट आहे, त्या H3 पॉइंटला ब्लॅक कलर लावायचा. जसा करंगळीला लावला तसा ब्लॅक कलर लावायचा. हे हे सर्दी जर झाली असेल लहान मुलांना, पडसं झालं असेल तर तिथे सीड्स लावायचे. पोटात हे जे आहे, ही सीड थेरपी, लूज मोशन्स, बाउल मुवमेंट जर होत नसतील तर अशा प्रकारे इथे ही सीड लावायची आहे. डायरिया जर होत असेल तर हे ह्या ठिकाणी सीड लावायचं. मोठा दाणा लावायचा इथे, जसा की आपला बीन्स असतात ना, ते मोठे बीन्स, ते बीन्स लावायचे इथे. त्यानंतर हे जे आहे, हे सोअर थ्रोट, जेव्हा सर्दी खूप होते, सर्दी जेव्हा होते तेव्हा घशामध्ये त्रास होतो मुलांना, तर त्यावेळेस काय करायचं, हे जे आहे इथे पण छोटे दाणे, मेथीचे दाणे लावायचे. आणि ह्या ठिकाणी म्हणजे हा जो पहिला जोड आहे, पहिला जोड, त्या पहिल्या जोडवरती काय करायचं, दोन आपले काळे बिरे लावायचे. आणि हे गुडघे दुखण्यासाठी, गुडघा जर दुखत असेल तर हा जॉईंट जो आहे, ह्या जॉईंटला मेथी पट्टी करून लावायची. हा पूर्ण सीड थेरपी फॉर कॉमन कोल्ड. कोल्ड, सर्दी सर्दी जेव्हा होते तेव्हा हे अशा प्रकारे हे सीड्स लावायचे. किंवा मग इथे कलर केला, ऑरेंज कलर करायचा असतो, ऑरेंज कलर लावायचा. हे पॅरालिसिस साठी आहे. जर लहान मुलांना कोणाला पॅरालिसिस झाला असेल किंवा स्पीच थेरपिस्ट कडे बोलण्यामध्ये त्रास होत असेल तर हे अशा प्रकारे हे करायचं आहे. पोट दुखत असेल तर पोट, ऍपल सीड, बाउल मुवमेंट, स्टिम्युलेशन, कॉन्स्टिपेशन सारखा, आता तू विचारत होती ना ताई, कॉन्स्टिपेशन, तर हो. कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर ऍपलची सीड घ्यायची आहे. ऍपलची सीड घेऊन ही अशा प्रकारे त्याचं हे त्यांनी डायरेक्शन पण दाखवलंय, त्याच डायरेक्शनने ते सीड्स लावायचे, ऍपलचे सीड्स लावायचे. हे सगळं ग्रुपमध्ये टाकलेले आहेत फोटो. आता बरं बरं. समजा कोणाला हे हे झालं पायाचा त्रास, राईट लेग, आता ते ते पण मी फोटो तुम्हाला टाकलेला आहे की तुमचा राईट लेग मध्ये कोणता पाय आहे, लेफ्ट लेग मध्ये कोणता पाय आहे, त्याचप्रमाणे बघायचं आपण करस्पॉन्डन्स कोणता आपला प्रायमरी लेग म्हणतात. आता समजा माझा प्रायमरी करस्पॉन्डन्स त्याला म्हणतात. जर माझा राईट लेग आहे आणि तर राईट हँडचाच हा भाग घेतला म्हणजे काय होणार, तो प्रायमरी करस्पॉन्डन्स झाला. आणि इकडचा घेतला म्हणजे तो सेकंडरी करस्पॉन्डन्स झाला. त्याच पायाचं दुखणं आहे पण दुसऱ्या हातात घेतलं तर त्याला सेकंडरी करस्पॉन्डन्स म्हणतात. तर हे अशा प्रकारे हे बाय हात में दर्द, लेफ्ट आर्म मध्ये जर दुखत असेल, तर लेफ्ट आर्म मध्ये दुखत असेल तर हे इथे मेथीपट्टी करून लावायची. हे खूप इफेक्टिव्ह आहेत, हे सगळे जे आहेत ना प्रोटोकॉल्स, फार इफेक्टिव्ह आहेत. हे राईट आर्म पेन, राईट आर्म मध्ये पेन होत असेल तर, थायरॉइड मध्ये प्रॉब्लेम असेल कोणाला तर थायरॉइड साठी इथे ह्या फॅलिंग्स वरती, आपलं फॅलिंग्स म्हणजे ह्या दोन पेरांच्या मधला जो पोर्शन असतो ह्याला फॅलिंग्स म्हणतात. हे जे आहे ह्याला फॅलिंग्स म्हणतात. तर ह्या फॅलिंग्सच्या मध्ये वात, आणि हे जे जॉईंट्स आहेत ना, ह्याला वरच्या जॉईंटला वात जॉईंट म्हणतात, हा पित्त जॉईंट असतो मधला, आणि हा कफ जॉईंट असतो खालचा. वात जॉईंट, पित्त जॉईंट आणि कफ जॉईंट. तर हा वात आणि कफ हे जे फॅलिंग्स आहेत, आता इथे घेताना काय घ्यायचं, अंगठ्यामध्ये दोनच असतात,
हे वातपित्त वरचं असतं आणि खालचं कफ असतं. आणि हे इथे मात्र तीन असतात. तर ह्याला वात आणि कफ फॅलिंग मध्ये सीड्स लावायचे. जर थायरॉइडचा कोणाला त्रास असेल तर. हे हेवीनेस इन हेड, कोणाचं डोकं जर दुखत असेल तर इथे सीड्स लावायचे. इथे नखाच्या खाली, बरोबर नखाच्या खाली इथे सीड्स लावायच्या. आणि ब्रेथलेसनेस, कोणाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सांस का फुलना, ब्रेथलेसनेस, तर अशा वेळेस ग्रामची सीड्स लावायचे. म्हणजे आपल्या चणे चणे लावायचे. चणे चणे ह्या ठिकाणी लावायचे. इनडायजेशन, कोणाला पचत नसेल खाल्लेलं तर हे स्टमक, लिव्हर, स्मॉल इंटेस्टाईन हे करस्पॉन्डन्स आहेत. हे आपण बघितलं ना, इथे मध्ये स्मॉल इंटेस्टाईन आहे, इथे लार्ज इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे इकडे. तर हे ग्राम किंवा पी सीड, एक तर मटरचा दाणा लावा किंवा मग चणा, मोठा चणा लावा. हे चणा किंवा मटर ह्या ठिकाणी लावायचं जर कोणाला पचन होत नसेल, इनडायजेशन होत असेल. कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर कॉन्स्टिपेशन साठी सुद्धा हे हे 4 पॉइंट्स लावायचे. ह्या 4 पॉइंट्सला मटरचा दाणा लावा किंवा आता मटर हे, आता मी जसं दाखवलं ना हे मॅग्नेट लावायचं, सेम तसंच काय करायचं, ह्या पट्टीला मटरचा दाणा लावायचा आणि बरोबर तो पॉइंट शोधून त्याच्यावरती तो चिटकवायचा. हा टेप पाहिजे तुमच्याकडे. आता गॅस्ट्रायटिसचा त्रास एक्सक्यूज मी मॅम, काय. एक मिनिट मॅम. पाम वर जेव्हा आपण दाणे लावणार, हा, तर ते पाम वर फिट कसे बसणार? म्हणजे थोडंसं प्रेशर पण त्या पॉइंटला बसलं पाहिजे ना त्या मग म्हणजे त्याच्यावरती असं अजून एक मला पट्टी, वाटतं की आपण अजून एक जेव्हा पट्टी लावायची ना. म्हणजे जी पूर्ण हाताला म्हणजे पामला ती लपेटायची म्हणजे लावायची का तेवढ्याच ह्याच्यात पोर्शन मध्ये? पूर्ण नाही, ते जे पॉइंट्स दाखवले आहेत त्या पॉइंट्सलाच लावायचे. हम्म. ते हा, जे दाणे पॉइंट्स, तिथेच लावू आपण, पण जी हा पट्टी जी गुंडाळायची आहे ते म्हणजे तसं थोडंसं प्रेशर पण त्या पॉइंट वर पडलं पाहिजे ना त्या हा ह्याचं हा, प्रेशर पडलं दाण्याचं. पाहिजे ना. प्रेशर, हम्म, ऑब्विसली प्रेशर तिथे पडलंच पाहिजे. हे पहा, आता हम्म, हम्म. मी हा मटरचा दाणा घेतला आणि हे हे इन्स्ट्रुमेंट येतं कट करायला. हा टेप जो आहे, हा टेप असा कट करायचा. हा दाणा ह्या टेपला अशा प्रकारे हा दाणा ह्याला चिकटवायचा. हा ह्याला चिकटवल्यानंतर मला हा दाणा लावायचा आहे. हा इथे एक पॉइंट दाखवलाय ना त्यांनी, तर हा पॉइंटला मी हा इथे हा मटरचा दाणा हा लावला. आता हा हा दाणा जो आहे, हात स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा. आणि टेप चांगल्या प्रकारचा पाहिजे तुमचा, टेप वरती अवलंबून आहे. एक SM नावाचा टेप येतो, तो टेप चांगला आहे. आता हा असा लावला आणि त्याच्यानंतर ह्याला इकडून पण लावायचं. म्हणजे हा रात्रभर तुम्ही अशा प्रकारे तो राहू शकतो. आता असेच हे जे 4 बिंदू त्यांनी दाखवलेले आहेत, तर ते 4 बिंदू जे आहेत, पॉइंट्स, हे अशा प्रकारे हे 4 मटरचे दाणे असे चिकटवायचे. आणि अच्छा. हे थोडस टाईट करून चिकटवायचं. म्हणजे आपण हा. जेव्हा लूज हात असतो ना, तेव्हा नाही ते हम्म, निघून जातं मग टाईट केलं की. हाताला टाईट करायचं हम्म. आणि मग त्याला असं चिकटवायचं. की आणि दोघी बाजूने अच्छा. मग त्याला, आता जशी मी इथे 2 टेप लावल्या, एकाला एक, तशा त्या 2 हा, टेप हा. लावायच्या. अशा प्रकारे लावायचं. अच्छा. मॅग्नेट ओके. पण तसंच करायचं. आता हे मॅग्नेट असं ओके. लावलं ना की त्याला अजून एक पट्टी लावून हा, हा. टाकायची. म्हणजे ते निघत नाही मग.
हो. रात्रभरही राहू शकतं, हम्म. दिवसभरही तुमचे सगळे कामं झाल्यानंतर तुम्ही लावू शकता. ओके मॅम, ठीक तर आहे. अशा प्रकारे हे थँक्यू. लावायचं आहे. तर हे सगळे प्रोटोकॉल्स आहे. आणि मी ते बुक सांगितलंय ना, ते बुक पण हा हा. आणायचं. तुम्ही मागवून घ्या, हम्म. त्याच्यामध्ये सगळं बर. हे दिलेले आहे, कोणत्या हम्म. रोगावरती काय करायचं. हम्म. आता हे रेस्टलेसनेस, बेचैनी होत असेल, डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर जर होत असेल, तुमच्या पोटामध्ये गॅसेस होऊन डिसऑर्डर होत असेल, तर अशा प्रकारे ह्या ह्या असं शेप दाखवलाय, म्हणजे ती ग्रॅमची सीड लावायची, चणाचा दाणा लावायचा ह्या फॅलिंग्स मध्ये. आता बॉडी एक होत असेल, खूप शरीर दुखतंय, माझं अंग दुखतंय, फिरून आलं, काही झालं, कुठून आलं, की आपण काय होतं, आपलं बॉडी एक होतो ना. तर बॉडी एक जर होत असेल, तर हे अशा प्रकारे इथे ह्या बोटावरती लावायचं. हे बोट आपलं महत्वाचं आहे, आपण कोणत्या बोटावरती लावतो आहोत. तर हे स्मॉल फिंगरला लावायचं आहे. आणि बॉडी एक होत असेल, तर हा रिंग फिंगरला लावायचा आहे. हे मेंटल, मानसिक बेचैनी जर होत असेल, तर हे ह्या आपल्या मिडल फिंगरला लावायचं आहे. मेंटल प्रॉब्लेम, मानसिक काहीही त्रास होत असेल, खूप विचार येत असतील, विचारांचं काहूर माजलं असेल डोक्यामध्ये, आणि आपण ध्यान करत बसू शकत नाहीये ध्यानाला, तर अशा वेळेस बेचैनी बेचैनी होते. तर ह्या जे मिडल फिंगर आहे, ह्या मिडल फिंगरला चण्याचा दाणा लावून घ्यायचा, म्हणजे तुमचे जे विचार जे आहेत ते कमी होतात, आणि मानसिक त्रास जो आहे, जो बेचैनी होते आहे, मेंटल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तसंच हा एक ब्लड सर्क्युलेशन डिसऑर्डर, हॉट अँड कोल्ड, रक्त संचरण संबंधित गन थंडा. बऱ्याच वेळा काय होतं ना, की हात आपले थंडे पडतात, कधी गरम पडतात, तर अशा वेळेस ब्लड सर्क्युलेशनचा डिसऑर्डर असतं ते. तर त्याच्यासाठी हे दोघी इंडेक्स फिंगरला काय करायचं, चण्याचा दाणा लावून घ्यायचा. आणि ते साधारण किती वेळ पर्यंत ठेवायचं मग हे हे? मिनिमम म्हणजे 7 ते 8 तास तरी राहिलं पाहिजे. निदान अच्छा. निदान 7 ते 8 तास तरी राहिलं पाहिजे. आणि आता हे सगळे जे आहेत प्रोटोकॉल्स एवढेच आहेत. तर हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये हे सगळे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. मी आता जे काही फोटोज अच्छा. तुम्हाला दाखवले, तर हे सगळे हम्म. प्रोटोकॉल्स जे आहेत, हे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही मागवून घ्या, आणि खूप इफेक्टिव्ह आहे ते, मी याचा हम्म. उपयोग केलेला आहे. आता हम्म. ह्याच्यामध्ये हे युरिनरी, ताप ताप जर येत असेल, तर इंडेक्स फिंगरच्या हा जो पित्ताचा पॉइंट आहे, पित्ताचा जॉईंट आहे, त्या पित्ताच्या जॉईंटला मेथीपट्टी लावली की आपला ताप जो आहे तो कमी होतो. तर हे सगळे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे पल्पिटेशन, नेव्हल डिसऑर्डर, आपल्या नाभीमध्ये जर तुमच्या काही बिघाड झाला आहे, आणि मेन म्हणजे आपल्या नाभीवरतीच इफेक्ट होत असतो, तर नाभीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अशा प्रकारे इथे आपल्याला ग्रामचं सीड, मटरचा दाणा लावायचा आहे. अपेंडिक्सचा आणि त्रास, युरिन. जेव्हा मॅग्नेट लावणं म्हणजे जास्त इफेक्ट दुखणं होतो. जेव्हा असतं तेव्हा मॅग्नेट लावायचं का? हा, हा. मॅग्नेट जेव्हा आपण लावतो ना, त्याचा इफेक्ट जरा जास्त होत असतो, म्हणून मॅग्नेट हम्म. वापरलं जातं. आणि मग आता ह्याच्यासाठी हे पण वापरतात. आपण जर निडलचा वापर केला, तर त्याला ॲक्युपंक्चर म्हणतात. हम्म. सीडचा हेच हम्म. पॉइंट्स हेच आहेत, पॉइंट सगळे हेच हम्म. आहेत. फक्त त्या ठिकाणी तुमचं हे विविध पद्धती बदलणार. आता तुम्ही कलर, हेच पॉइंट्स आहेत, फक्त त्या पॉइंट्सच्या ठिकाणी तुम्ही काय
हे अशा पद्धतीने हे कलर थेरपी. आता ही कलर हम्म. कलर लावायचे, पॉइंट्स तेच, फक्त चेंज काय हम्म. होणार, कलर. सीडच्या ऐवजी काय हम्म. करायचं, कलर करायचं. तर हे 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 पण खूप इफेक्टिव्ह आहे, कलर सुद्धा खूप हम्म. इफेक्टिव्ह आहे. म्हणजे हे ना हे अगदी म्हणजे चमत्कार झाल्यासारखं जे आहे, ॲक्युप्रेशर जे आहे अगदी चमत्कार झाल्यासारखं काम ह्याच्याने होतं. क्षणात क्षणात त्या माणसाला बरं वाटायला लागून जातं. हे लावता हम्म. बरोबर, कारण त्याची एनर्जी जी आहे ती एनर्जी त्याची डिस्टर्ब झालेली असते ना. ती एनर्जी अगदी हम्म. काढता बरोबर त्याचा तो फ्लो सुरू होऊन जातो. एनर्जीचं त्याची हम्म. पाथवे जी आहे, एनर्जीची पाथवे जी आहे ती मोकळी होऊन जाते, आणि पाथवे मोकळी झाल्याबरोबर त्याचा जो त्रास आहे तो अगदी चमत्कारासारखा फटकन बरा होऊन जातो, आणि त्याचं दुखणं नाहीसं होऊन जातं. तर हे अशा प्रकारे हे सगळे प्रोटोकॉल्स आहेत. ते प्रोटोकॉल तुम्ही जर ते 3 पुस्तकं मागवून घेतले ना, तर ते 3 पुस्तकं जर मागवले तर तुम्हाला, तुम्ही कोणाचाही स्वतःच्या घरातले सगळ्यांचा उपचार तर करणारच, दुसऱ्यांनाही तुम्ही सांगू शकता त्याच्या आधारे. सगळं दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये, खूप सगळे म्हणजे तुला प्रोटोकॉल. खूप खूप धन्यवाद तुला. तुला खूप खूप धन्यवाद, म्हणजे इतकं चांगलं काम केलं तू. आता नाही, हे खरोखर खूप चांगलं आहे, आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशी माझी पण इच्छा आहे. हम्म. खूप पुस्तकं आहे मला आता. एवढं डिटेल मध्ये माहिती नव्हतं हे नाही, ऍक्युप्रेशर एवढं विषयी, एवढं डिटेलमध्ये डिटेल तुम्हाला मध्ये माहिती कोणीच नव्हतं. सांगणार नाही. कोणीच सांगणार नाही एवढं डिटेलमध्ये. नाही. कोणीच नाही सांगणार. एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होती की एवढ्या म्हणजे कमी पिरियड मध्ये एवढ्या डिटेल मध्ये कोणी शिकवत नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. आणि खरं सांगू तर एवढ्या कमी कॉस्ट मध्ये कोणीच नाही शिकवत. म्हणजे माझ्या आईने पण शिकलेलं आहे. हा हा. तर तिने ऑलमोस्ट 25 वर्षापूर्वी हा कोर्स केलेला. अच्छा. तो त्यांना फ्री ऑफ कॉस्ट झाला. पण हा हा हा. तेव्हा मी खूप म्हणजे माझं ते शिकण्याचं, पण माझी आई तेव्हा जे शिकली तेच मी आता तिच्याबरोबर थोडंसं हे नॉलेज शेअर केलं, तर ती म्हणाली की मी 25 वर्षापूर्वी शिकलेली आणि तेव्हा त्यांचा कोर्स 15 दिवस चालला, पण त्याच्यानंतर हा कोर्स तिला परत मिळाला नाही हवा तसा. तो अच्छा अच्छा आता अच्छा. मी तिला सांगितलं, ती म्हणाली हे छान डिटेल मध्ये शिकवतात. हा हा. हम्म. तिला तो म्हणजे त्यावेळेला फ्री ऑफ कॉस्ट मिळाला, पण ती हा तेच म्हणाली हा. त्याच्यानंतर कुठेच नाही मिळालं पुढे मला, पण नाही, आत्ताही हे पुढे जे जाऊन. शिकवतात ते अतिशय. हम्म. येस, त्याच्यामुळे म्हणजे आता खरंच अप्रिशिएबल. ह्याच्यामध्ये इतकं नॉलेज आहे, इतकं डीप नॉलेज आहे अजून. हे तर अक्षरशः म्हणजे वरवरच झालं. हे अक्षरशः वरवरच हो झालं. हो. तर हे पंचतत्व जी आहेत, ह्या पंचतत्व आयुर्वेद पूर्ण, आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर वेगळं आहे. म्हणजे हे सीड थेरपी आपण जसं बघितलं, जसं हे चायनीज चे जे आपण पॉइंट्स बघितले, ह्या चायनीज प्लस आयुर्वेदा, आपलं जे भारतीय अभ्यास आहे आपला आयुर्वेदाचा, त्या पूर्ण भारतीय आयुर्वेदाचा अभ्यास आणि हे अॅक्युप्रेशर, ह्याला आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर, मला ते फार आवडलंय आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर, आणि ते पण फार इफेक्टिव्ह आहे. तर ते इतकं डीप मध्ये आहे, आणि ते मर्म ज्ञान आपल्या भारतामध्ये त्याला मर्म दाब म्हणायचे. ऍक्च्युअली आहे आपल्या भारतीयच, पण चायनामध्ये हे फार प्रचलित आहे. चायनावाल्यांनी त्याला खूप पुढे नेलंय. आपल्या लोकांनी, भारतीयांनी सगळं काहीच वापरलं नाही, त्याला पुढे नेलं नाही. ऍक्च्युअली हे वापरला नाही. हे इंग्रज लोकांनी आल्यामुळे त्यांनी ते सगळं आपल्या शिक्षणच बंद करून टाकलं ना. जे पूर्वी होतं ते सगळंच तेच आपलं तर. बंद झालं. हा. हम्म. पद्धतीच बदलून टाकली त्यांनी. आ, जे जुने ऍलोपॅथीला आश्रम जास्त होते. हे केलं हा. त्यांनी. नाही, आणि जुने आश्रम जे होते ते आश्रमच राहिले नाही, सगळं जाळून टाकलं त्यांनी. नाही. पूर्ण तेच तर. युनिव्हर्सिटीच आपली जाळून टाकली त्यांनी तक्षशिला. हम्म. त्यामुळे काहीच राहिलं नाही ना, नॉलेजच नाही राहिलं. तर हे मर्मदाब आणि आयुर्वेदा हे सगळं आपलं होतं. पण चायना आज आज बघितलं पूर्ण वर्ल्ड मध्ये, तर चायना पुढे आहे. ह्याच्यामध्ये चायनाचं प्रचलन जास्त आहे. आता आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर हे आमच्या म्हणजे हे संस्थान जे आहे प्रयागराजला, तिथे त्यांनी हे नवीन
केलेला आहे आयुर्वेदा ॲक्युप्रेशर. आणि त्याचे तिथे इतके पेशंट येतात आणि त्या सगळ्या बऱ्याच म्हणजे अ, अनुभव, त्यांचे अनुभव सगळे त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. सगळ्या केस हिस्ट्रीज वगैरे सगळ्या त्यांनी केले. अक्षरशः कॅन्सर सारखे रोग सुद्धा त्याच्याने बरे केलेले. कॅन्सरचा आजार सुद्धा बरा होतो. बाकीचे रोग तर होतातच होतात. कॅन्सर सारखे रोग सुद्धा याच्याने बरे होतात. पण विश्वास नाही नाही लोकांचा. आजकाल काय झालंय ना की झटपट झालं पाहिजे सगळं. झटपट. पण सगळं झटपट झालं पाहिजे. आणि त्याच्याने आता मी साईड एका इफेक्ट्स ठिकाणी होतात. गेली होती, माझी मान दुखत होती ना, मान हा दुखत हा होती तर फिजिओथेरपी करायला गेली तर त्या हा हा डॉक्टरने म्हणजे ड्राय नेडल थेरपी केली होती. तर हा अशा मग इथं तेच काय ते तेच तेच. सुया टोचल्या होत्या. हा तेच हा. त्यालाच ॲक्युपंक्चर म्हणतात. हा, तेच हा, हा. ॲक्युपंक्चर. हेच पॉइंट्स आता मी सांगितलं ना, हे इथे आपले SI मेरिडियनचे पॉइंट्स आहेत. त्यानंतर किडनीचे पॉइंट्स आहेत. तर युरिनरी ब्लॅडरचे पॉइंट्स आहेत. तर ते युरिनरी ब्लॅडरचे पॉइंट्स जे आहेत हे इथले आपले, त्या पॉइंट्स वरती मग काय करतात, निडल करतात. त्या पॉइंटला बरोबर निडल करतात. तिथे तुम्ही कपिंग केलं ना, कपिंग कपिंग सुद्धा करतात. असा कप लावतात, व्हॅक्युम अच्छा. ओढून घेतात आणि त्या कपने सुद्धा काय होतं की निडलच्या ऐवजी कपिंग प्रेस. करतात. त्या कपिंगने पण इफेक्ट होतो अच्छा. खूप. कपिंगने पण चांगला इफेक्ट होतो. किंवा मग हे सीड्स लावायचे त्या ठिकाणी. आता हे जे तुम्हाला मेरिडियन्स माहिती झाले, आता ते पॉइंट्स माहिती झाले, तर बरोबर इथले जे पॉइंट आहे ना, काय करायचं, असं दाबत 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 जायचं. जिथे दुखतंय ना तो पॉइंट बरोबर शोधायचा. आणि तो शोधला की तिथे चण्याचा दाणा लावा, नाही तर मटरचा दाणा लावा, तिथे लावून ते टाकायचा. मानेचं तर हे इथं सांगितलंय ना, हा हा मानेसाठी इथं. मानेचं. हा हे इथे इथले जे पॉइंट्स आहेत ना, हा, ह्याला करस्पॉन्डन्स हा, म्हणतात. हा. म्हणजे हम्म, आणि हातामध्ये हे सगळं शरीर जे आहे ते सगळं आपल्या हातात आहे ना, तर ते हातामध्ये हम्म, हे सगळे पॉइंट्स आहेत. हा त्याचा चार्ट तुम्हाला हम्म. द्यायचा राहिला. बायोल चार्ट म्हणतात त्याला. जे शरीरात आहे ते सगळं आपल्या हातात आहे. तर तो बायोल चार्ट जो आहे, मी आता सेंड करते. अ, ते ते सगळ्या मेरिडियन्सचे पॉइंट्स त्या बायोल चार्ट मध्ये आहेत. एक मिनिट हा, मी हम्म. म्हणजे तुम्हाला दाखवावंच लागेल ते. हा दिसतंय का, शेअरिंग होत आहे? नाही अजून. शेअरिंग होत नाही झालं? हो झालं. ते झालं लंग बायोल फंक्शनचं लंग फंक्शन इन चायनीज मेडिसिन. अच्छा अच्छा. हा अ, हा हा चार्ट आहे. हे आहेत ते आपले सगळे जे आपण आता ज्या सगळ्या मेरिडियन्स पाहिल्या ना, त्या आपण शरीरावरती पाहिल्या. त्याला करस्पॉन्डन्स म्हणतात. त्यांना म्हणतात करस्पॉन्डन्स. आणि तेच जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरात आहे, आणि जे शरीरात आहे तेच आपल्या हातात आहे. हा, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, आणि तथा पिंडे तथा हस्ते, असं म्हणतात पुढे. तर ते ते सगळं आपल्या हातात आहे. तर आता ही लंग्स मेरिडियन आहे. तर हे लंग मेरिडियन जर आपल्याला हातात घ्यायची झाली, शरीरावर पण पॉइंट लावायचा आणि हातात लावायचा झाला, तर हे LU1 LU2, ही लंग मेरिडियन आहे. ही पेरिकार्डियम मेरिडियन आहे. ही हार्ट मेरिडियन आहे. आता H9 सांगितला ना तुम्हाला, तो H9 ऍक्च्युअली येतो इथे करंगळीमध्ये. पण हातामध्ये त्याचे जी ती मेरिडियन आहे ती इथे H9, ही हार्टची मेरिडियन आहे. ही स्प्लीनची मेरिडियन आहे. ही जी आहे, हे पायामधून जाणाऱ्या मेरिडियन्स आहेत. पायातून जाणाऱ्या पायातून जाणाऱ्या 6 आणि हातातून जाणाऱ्या 6. 3 इन मेरिडियन म्हणजे समोरून 3 असतात आणि पाठीमागून 3 असतात.
हात पायात सुद्धा तसंच, समोरून 3 आणि पाठीमागून 3. आता ह्या पायामध्ये समोरून किडनी, स्प्लीन आणि लिव्हर, हातामध्ये लंग्स, पेरिकार्डियम आणि हार्ट, ह्या हातात ह्या समोरून. आणि पाठीमागून जाता येते ही युरिनरी ब्लॅडर, गॉल ब्लॅडर, स्टमक, ही पायातून जाणारी ही दुसऱ्या बोटामध्ये येते आपल्या मिडल फिंगर वरती. आणि इंडेक्स फिंगर वरती मागून ह्या 3 जात आहेत, लार्ज इंटेस्टाईन, ट्रिपल वॉर्मर आणि स्मॉल इंटेस्टाईन. आणि ती जी सीव्ही, जीव्ही आणि सीव्ही जी आहे, ही गव्हर्निंग व्हेसल पाठीमागे आहे, ती हाताच्या पाठीमागे. आणि ती सीव्ही जी आहे ती कन्सेप्शन व्हेसल, ही बरोबर 2 बोटांच्या मधून ही सेंटरला जाते, ती ही सीव्ही मेरिडियन. तर असे हे ह्या मेरिडियन्स आपल्या हातात आहेत. आता तुम्हाला ते पॉइंट शोधायचे आहेत, तर ते हातामध्ये कुठे शोधायचे, तर हा किडनीचा 17 नंबरचा पॉइंट आहे, तर हा इथे येतोय. हा गॉल ब्लॅडरचा पॉइंट आहे, हा इथे येतोय. ते जे चेहऱ्यावरती जे पॉइंट येतात, मेरिडियन्स येतात, तर ते इथे थोडस सगळे जवळ जवळ होतात ते पॉइंट. हा डोळ्याच्या इथे स्टमकचा पॉइंट सुरू होतोय. हा ब्लॅडरचा पॉइंट सुरू होतोय डोळ्याच्या तिथे, तर हा ब्लॅडर 1 आहे, हा स्टमक 1 आहे. तर हे 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 ट्रिपल वॉर्मर, हे आयब्रोच्या तिथे येऊन संपते, ही ट्रिपल वॉर्मरचा पॉइंट आहे. तर हे सगळे जे आहे हे हातामध्येच आहेत सगळे. बॉडीमध्ये जे पॉइंट्स आहेत त्यांचाही उपयोग करायचा आहे, तिथेही पॉइंट लावायचा आणि हातातही पॉइंट लावायचा, डबल इफेक्ट होतो. दोघीकडे लावायचे आपल्याला. आणि शरीरावर नाही लावायचं, तर हातात तर ते पॉइंट्स लावायचेच आहेत. हे हातामध्ये हे पॉइंट्स लावायचे आहेत. तर हे सगळे पॉइंट्स अशा प्रकारे हे आपल्या हातात आहे. आणि इथे कलर पण दिलेला आहे. हे कलरचे पण दिलंय की कोणता कलर आपण करू शकतो त्याला, गॉल ब्लॅडरला कोणता कलर करायचा. पीडीएफ तुम्हाला शेअर करते. हे इथे पॉइंट्स लावायचे आहेत आपल्याला हातामध्ये. त्या सगळ्या ज्या मेरिडियन्स आपण बघितल्या, त्या मेरिडियन्सचे पॉइंट्स शोधायचे आणि इथे लावायचे हातामध्ये. तो पॉइंट बरोबर जिमी असते, ह्या जिमीने तो पॉइंट शोधायचा. आता ही ही आहे, ही जिमी आहे. ह्याच्याने काय करायचं की बरोबर तो जो पॉइंट आहे, तो पॉइंट असा त्याला असं हे करायचं, फिरवत फिरवत दाबून दाबून असं फिरवत फिरवत न्यायचं. आणि दाबून फिरवत फिरवत नेलं की जिथे तो दुखतो आहे तो पॉइंट बरोबर पकडायचा. जिथे आपल्याला दुखतं आहे त्या मेरिडियन वरती जिथे दुखतंय, आता हा दुखला इथे, तर इथे काय करायचं, मार्क करून घ्यायचं. पेनने काय करायचं, फटकन फटकन तिथे मार्क करून घ्यायचं. आणि मग तिथे मेथीचा दाणा लावायचा. मेथीचा दाणा लावून चिकटवून टाकायचं, नाहीतर मग हे मटरचा दाणा हे घ्यायचा. जे इन्स्ट्रुमेंट आहे ते हे कुठे मिळतात? काय याचे जे हे मॅग्नेट आहे, हे आहे, ते कुठे मिळतात? हे ह्या सगळ्या ते आपलं आर आर शाळा आहे ना, आर आर शाळेच्या तिथे हा, ते सर्जिकलचं दुकान आहे, पाय एक सरदारचं, जय सर्जिकल आहे. जय गुरुद्वाराच्या सर्जिकल. बाजूला, हो गुरुद्वाराला ना, हो लागून ना. तिथे हे बरोबर सगळं हे आहे. मिळतं. हे सगळे मॅग्नेट्स. बरोबर आहे. आता हे सगळे जे मॅग्नेट्स आहेत, हे हम्म, छोटी हम्म, साईजचे मॅग्नेट आहे, मोठ्या साईजचं मॅग्नेट आहे. हम्म, त्याला चक्र मॅग्नेट म्हणतात. हे जे आहे हे हम्म, चक्र हम्म. मॅग्नेट, हे डायरेक्ट बॉडीवरती लावायचंय, हातावरती पण आपण लावू शकतो. तर हे, अच्छा. आणि हे एकदम छोटं मॅग्नेट आहे. हम्म, हे हम्म. हे छोटं पिवळं दिसतं, हे एकदम छोटं आहे.